असं इम्प्रेशन जनरली आहे. जोरीत काय आहे ते माझ्यापेक्षा सध्याचे अर्थमंत्री महोदयांना जास्त माहिती. आता सरकारने स्वतःची परिस्थिती न सांगता जो मायबाप, आपण काय म्हणतो सरकार हे मायबाप आहे. कारण मायबापांनी मुलांना असं सांगून चालतं का की माझा पगार झालेला नाही, जेवण उद्या जेव, आज तू पावसाने भिजलेला आहेस, कपडे आता नवीन मला आणायचे नाहीये, तो आता तेच कपडे वाळव, अशी मुलं ऐकत नाही. मायबाप सरकार आहे तर मायबाप सरकारने कुठल्याही अडचणी न सांगता केंद्र सरकारकडे जाऊन मदत मागणे, त्यांच्याकडून मदत आणणे, राज्य सरकारने स्वतःचे बाकीचे खर्च थोडेसे बाजूला ठेवून त्या खर्च करणे, हे शेवटी आपला शेतकरी हाच आपला कणा आहे, त्याला विसरता येणार नाही असं मला वाटतं. तेच अर्थमंत्री म्हणतात की पैशाचं नाटक करतात, पैशाचं सोंग करताय. आता असं आहे की त्याच्यावर कशावरही मला भाष्य करायचं, का नाही करायचं, तर त्यांनी राजकारण करतो असा आरोप होण्याची शक्यता आहे. ते काय त्यांची कुणाची काय विधानं असतील ते असू देत. आमचं सगळं लक्ष हे विचलित होता कामा नये. आमचं उद्दिष्ट आहे शेतकऱ्यांना मदत मिळवते. आम्हाला कोण काय भाष्य केलं, कुठे कुठे काय कॉमेंट केली तर आम्हाला काहीच बोलायचं. आमचं म्हणणं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तुम्ही ताबडतोब मदत द्या आणि किमान 25,000 रुपयांचा पहिला हप्ता हा शेतकऱ्यांच्या पद्धती आठवड्या 10 दिवसात पडला पाहिजे. 2,000 आणि 3,000 आणि 4,000 रुपये द्यायला तुम्ही गेला तर मला असं वाटतं की शेतकऱ्यांची फटका होईल आणि टाळावी सरकारने. आणि सरकारने आता थोडासा मनाचा मोठेपणा दाखवून पैसे द्यावे. उद्धव साहेबांनी काल पीएम केअर फंडाचं काहीतरी सूचना केली की त्याच्यातून पैसे आणा काहीतरी सूचना केली. पीएम केअर फंड हा काही सरकारचा नाही, खाजगी ट्रस्टची व्यवस्था दिसते. आणि जेव्हा कोरोनाच्या काळात पैसे गोळा झाले त्यावेळी असं दाखवण्यात आलं, भासवण्यात आलं की हा सरकारी ट्रस्ट आहे आणि मुख्यमंत्री केअरमध्ये पैसे असं आव्हान काही राज्याच्या प्रमुखांनी केलेलं. आता संधी आहे पीएम केअरने महाराष्ट्राला 20,000 कोटी रुपये देणे, यांच्यापेक्षा कदाचित जास्त पैसे त्यांनी गोळा केलेले आहेत. त्यामुळे पीएम केअर मधूनही आपल्याला पैसे मिळू शकतात. मुख्यमंत्री सहायता निधी पीएम केअर हा देशाचा फंड आहे, त्यामुळे त्यातनं 15-20,000 कोटी रुपये जर मिळत असतील तर ज्यांनी त्या पीएम केअरची वकिली केली महाराष्ट्रात त्यांनी आता तिकडून जाऊन पैसे आणले पाहिजे असं आमची विनंती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आपण जे त्या मंत्रिमंडळात होता त्यावेळेस एकदा कर्जमाफी केली होती असं ते सांगताय. किती सांगतात म्हणजे केलेलीच होती. हा, मग आपण मी तेच विचारतो की आपण त्या मंत्रिमंडळात होता, मग अशी शेतकऱ्यांकडे किती बाकी आहे साधारणपणे? शेतकरी साधारण 20-21 मध्ये सरकार होतं, 22 ला गेलं. सरकार ज्यावेळी आलं त्यावेळी मुख्यमंत्री आणि 6 मंत्री असं पहिल्यांदा 1 महिना 1.25 महिना रचना होती. त्या पहिल्या आठवड्यातच